जय जय रघुवीर. नमशांता दिव्या सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतरूपता श्रीधराय नमो नमः. सदा सर्वदा योग तुझा घडावा, जय कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंत अनंत, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम. महारुद्र महारुद्र महारुद्र. नारायण. सर्व गुरु भक्तांना स्वानंदाचा राम राम. सद्गुरूंच्या आणि संतांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. नारायण. बंधून राम राम. आज पुनश्च भगवान श्रीधर स्वामी यांचा एक सदुपदेश आहे छोटासा. त्या तळमळीवर आजची आपलीच गुरुकृपेची संतकृपेची कटाक्ष अशी आहे की ज्याने हे जगण्यामध्ये आणलं त्याच्यासाठी संतांचं हृदय सूर्योदयानंतर जसं कमळ उमलतं तसं महापुरुषांचं हृदय उमलतं. आणि त्याची तडफ, त्याचा पुरुषार्थ, त्याचा उत्साह हे सगळं पाहून, त्याचा प्रयत्न पाहून कमळातील सुगंध जसा चारी बाजूला पसरतो किंवा जंगलामध्ये मोजकीच जरी चंदनाची झाडं असली तरी ती वयात आल्यानंतर जसा सुगंध पसरतो किंवा हजारो पशुपक्ष्यामध्ये, जनावरांच्यामध्ये वयात आलेली हरीण तिच्या बिंबीतली कस्तुरी जशी सुगंध पसरवते तसा साधक तपस्येच्या मार्गानं, उत्साहाच्या मार्गानं, पुरुषार्थाच्या त्यागाच्या मार्गानं, विवेक वैराग्याच्या मार्गानं सदुपदेशाचा अधिकारी होऊ लागला, सदाचाराचा अधिकारी होऊ लागला की आपला गंध त्या महापुरुषांच्या पर्यंत जातो आणि त्यांचा गंध आपल्यापर्यंत येतो. दुःखानं भरलेल्या जगात, मोहानं भरलेल्या जगात, खचाखच मृत्यूनं भरलेल्या जगात आपले दिवस मात्र आनंददायक चाललेले असतात, शांती समाधानानं भरलेले असतात. आणि याचं दुःख अज्ञानी जीवनात, संसारी जीवनात होत असतं की व्यवहारी जगतात त्यांचं धन नाही, ऐश्वर संपन्न नाहीत, पदाधिकारी नाहीत, पण हेच इतके समाधानी कसे काय? तर अशा हरिगुरु भक्तांचं समाधान बघून सुद्धा वैरी होणारे भरपूर असतात, अकारण द्वेष करणारे असतात. स्वामींना आपल्याला सांगायचं आहे, मी तुम्हाला थोडासा सदुपदेश करतोय, पवित्र अंतःकरणाने तो ग्रहण करा. जोपर्यंत अज्ञानी आहे, मनुष्य अज्ञानी आहे, तोपर्यंत त्याच्या हातून एखादा अपराध घडल्यास तो क्षमेला पात्र असू शकतो. परंतु तीच चूक जर वारंवार करत असेल तर महापुरुषांची नजर फिरते, तो साधक असो, संसारी असो. म्हणून प्रत्येकानं आपल्या संधीचं सोनं करून घेत असताना आपल्याला चूक लक्षात आल्यानंतर, अज्ञानातून ही चूक लक्षात आल्यानंतर, अज्ञानाचं कारण काय आहे? अहंकार, म्हणजे जीवाचं मी पण. म्हणून अहंकारातून अज्ञानाचा जन्म होतो, अज्ञानातून मोहाचा जन्म होतो आणि मोहातून पुन्हा वासनेचा जन्म होतो. आणि वासना पुन्हा आपल्याला त्या घाणीच्या बैलासारखं झुंपते आणि कशात पण देवपण दाखवते आणि त्याच्यामध्ये आपण अडकून पडतो. कशामध्ये सुखबुद्धी दाखवते, अडकून पडतो. म्हणून अज्ञानातून काही चूक घडली, अपराध घडला तर त्याला क्षमेस पात्र असू शकतो, पण समजून उमजून जर आपण अपराध करत असेल तर त्याला क्षमा करणं अशक्य असतं महापुरुषांच्या लेखी, वेदशास्त्रांच्या लेखी. कारण मनुष्य धर्म आहे, पूर्वसंस्कारामुळं जे पतनाला कारण आहे ते जीवाला प्रिय आहे, मनाला प्रिय आहे. जे उत्थानाला, आपल्या उद्धाराला कारण आहे त्याच्यासाठी त्याला
काहीतरी पण त्याग मोजावा लागतो, त्याग करावा लागतो. तिथं ते मन त्याला साथ देत नसतं. पण खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही अज्ञानी असो, ज्ञानी असो, अज्ञान असो, सज्ञान असो, मूळ हेतू आपला तोच आहे की आनंदाची लक्ष्यप्राप्ती. आणि ते विसरल्यामुळं बहुमती मूर्खांची झाली आणि समजून उमजून आपण सुद्धा त्या अपराधामध्ये सामील होऊ लागलो. ज्यांना संसार प्रिय आहे, विषय प्रिय आहेत, भोग प्रिय आहेत, निंदास्तुती प्रिय आहेत, आपण त्यांचे संगी होऊ लागलो. किमान त्यांना विरोध तर करत नाही, पण त्यांच्याबरोबर राहू लागलो. मग समजून उमजून जर अपराध केला तर त्याला क्षमा नाही म्हणून सांगितलं शास्त्रानं. कारण पश्चातापाला प्रायश्चित्ताची जोड लागते. ठीक आहे ना, तरच ते पूर्णत्वाला जातं. आणि एकदा ते पूर्णत्वाला गेलं की आत ज्याला सुख वाटतं, आनंद वाटतो, शांती वाटते, त्याला आतून बाहेरून संतांच्या कृपेचा आधार मिळतो. म्हणून लक्षात असू द्यात, पारमार्थिक विचार ऐकून असे जीव थोडाफार समजून घेतात, पण समजून घेऊन सुद्धा पुन्हा मोहवश, पुन्हा त्याच विषय वासनेत गर्क होतात. महा अपराध नाही, त्यांच्याकडून महा अपराध होतो. त्याचं कारण असं सकाळी सांगितलं होतं की जर तुम्हाला असं सांगितलं की जेव्हापासून तुम्हाला देतोय तेव्हापासून अगदी 5-50 वर्षापर्यंत हे सगळं सोनं, नाणं, संपत्ती तुम्हाला ऐश्वर्य देतो, पण कधी बी काढून घेऊ असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर आपण क्षणात त्याचा त्याग करू, कधीही काढून घेऊ. समजते? तुम्हाला या घडीलाच दिलं हजारो लाखो रुपये, ऐश्वर्य, पद, सत्ता, संपूर्ण जग, पण एका अटीवर, हे कधी बी काढून घेऊ. तर शहाणा माणूस म्हणतो त्यापेक्षा नकोच आहे मला, नाही का? 1-2 तासानं, महिन्यानं, वर्षानं मला रस्त्यावर येण्यापेक्षा मला आत्ताच नको आहे ते, असा विवेकी पटकन नाकारेल ते. हे जसं खरं आहे तसं हा आपल्याला आयुष्य दिलं आहे, हे कधीही काढून घेऊ शकते ते, है ना? काळाच्या तोंडी आहोत ना आता, बस त्यानं जबडा बंद करायचा आहे. दिलेलं आयुष्य तुम्ही कसं लावताय हे तुम्ही त्यासाठी स्वतंत्र आहात, पण एका अटीवर दिले, कधीही मृत्यू तुम्हाला येईल आणि कुठेही येईल, कधीही हा देह माघारी घेतला जाईल, त्याची माती केली जाईल. असे काय तर स्वामींना आपल्याला सांगायचं आहे की बाबांनो, पारमार्थिक मनुष्य सुद्धा मोह व विषय वासनेच्या वाटेनं इथं जातो आणि अपराध करतो. ह्यावर सर्वांनी संसार सोडावा का? मग नाही, हे सर्वांच्यासाठी मुळीच नाही, हे अधिकारी होण्यासाठी आहे, नाही का? जेवढे इथं उभे राहतात, नाही का, कशाला ते इलेक्शनमध्ये, नाही का, निवडणुकीला, ते सगळे पंतप्रधान होत नसते, त्यातला एक होतो, राष्ट्रपती एकच होतो, नाही का? हां, जिल्ह्यात, गावात, नाही का, किंवा शहरात खासदार, आमदार, हे ठरले नेमले, हे तसंच आहे का? तर हा विषय त्यागाचा आहे, पण आनंदाचा आहे. आणि लोक क्षणिक सुखाला आनंद समजतात. दुःख हे आहे की त्यांना माघारी कोण आणायचं? बरं, सकाळी सांगितल्याप्रमाणे एक तर एवढं पुण्य नाही आपल्याकडे एवढं पुण्य नाही की भगवंताचं दर्शन व्हावं, नाही का? आणि पाप इतकं आहे की गुरूंना आपण भगवत स्वरूप पाहू शकत नाही, तो आपल्याला देह दिसतोय, पण भगवत दर्शन पुण्याच्या बळावर होऊ पुण्याशिवाय होऊ शकत नाही. भगवत दर्शन संत कृपेशिवाय भगवत दर्शन होऊ शकत नाही.
आणि गुरूंच्याकडे जर पाहायला गेलं तर ते ब्रह्मस्वरूप असून सुद्धा आपल्याला तसे दिसत नाहीत. हा सकाळी विषय मी सांगितलं होतं. सांगायचे काय महापुरुषांना आपल्याला, ह्यावर सर्वांनी थोडासा विचार करावा की तुम्हाला संसार सोडायला सांगत नाही, मग काय करायचंय. तर आसक्तीनं जे धरलेलं आहे ते कर्तव्यानं धरा. जे आसक्तीनं धरलंय ते कर्तव्यानं धरा. आणि कर्तव्याला एक मर्यादा आखा, त्याच्या पुढे नाही. मग ते खाणे पिणे देणे घेणे जगणे कशाला सुद्धा एक मर्यादा घाला, त्यापुढे नाही. जसं सूर्यानं आपल्याला मर्यादा घालून दिलेली आहे, सकाळी 6 ते संध्याकाळी 6, नाही का. चंद्रानं मर्यादा घालून दिली, शुक्ल पक्ष ते कृष्ण पक्ष. वायुदेवतानं मर्यादा घालून दिलेली आहे. सर्वांनी आपल्याला मर्यादा घालून घेतलेल्या आहेत. का तर त्यांना भगवत स्मृतीमध्ये राहायचं आहे, भगवत आनंदात राहायचं आहे. एवढंच काय, भगवंताबरोबर राहायचं आहे. असं यावर संसार सोडावा का असा कोणाच्या मनात येत असेल तर मुळात जे नाशिवंत आणि क्षणभंगूर आहे, जे जड आहे, त्याचं आकर्षण हे जीवाला आहे. जीवानं संसाराला धरलेलं आहे. कुठेही संसारानं जडानं चेतनाला धरलेलं नाही, कुठेही नाही. रामायणात ती एक ग्रंथी म्हटलेलं आहे. ग्रंथी म्हणजे एक भ्रम आहे, ती एक भ्रांती आहे तुलसी रामायणामध्ये. पण दुसऱ्या बाजूला म्हटले जड चेतन सकल राममय जानी. पण हे कधी, ज्यावेळेस तुम्हाला त्या तत्वाची प्रचिती येते तेव्हा, किंवा यावी म्हणून तेव्हा. इथं स्वामींचा आपल्यावर असा कटाक्ष आहे की हा संसार सोडायचा आहे का, नाही, कर्तव्यपूर्तीनंतर तो सुटत जातो. कारण तुम्ही एक आळा घालून दिलेला आहे. सूर्यास्ताच्या आधीच प्रत्येकाला आपल्याला आपलं आपलं काम उरकून घ्यावं लागतं, नाही का. आता हे तुमची व्यवस्था झाली लाईटची. पूर्वी दिवे लागणीच्या अगोदर स्वयंपाक करून मोकळी व्हायची, आहे की नाही. आणि 3 सांज झाली, दिवा लागला की सगळी नंतर अंगणात जेवायला बसायची. जेवण झालं 8 वाजता अंथरुणात जायची, 8:30 पर्यंत झोपत जायची. तीच लोक 3ला आणि 4ला उठत होती. राम सांगायचं आहे असे आपल्याला, संसार हा सोडावा का, नाही, नका सोडू नका. पण इतका कटाक्षानं धरू नका की जेणेकरून अधोगती होईल. आणि ही निश्चित सांगितली ना शास्त्रानं, जशी मती तशी गती आहे, जशी स्मृती तशी गती आहे, किंवा जशी स्मृती तशी प्रचिती आहे. शास्त्र मान्य आहे आणि स्वानुभव आहे. मग काय करावं, हा संसार सोडावं काय. स्वामी पुन्हा सांगतात, मी तुम्हाला संसार सोडा म्हणून सांगतच नाही. तुम्ही जिथं आहे, सकाळचं वाक्य, जिथं आहे तिथं भगवत प्रेमात चित्त ओलचिंब ठेवून इति कर्तव्यता करा, पण मर्यादा घालून करा. बस तेवढंच. गोसेवा केली पाहिजे, हां ठीक आहे, 1ची केली 1,00,000ची केली पळतेच, ठीक नाही. तिच्यासाठी पुन्हा मागणी आला, तिच्यासाठी ती मस्कामारी करा श्रीमंतांची, नाही का, बस संपलं. तसं एका परब्रह्म स्वरूप सद्गुरूला तुम्ही आपलंसं करून घेतलं, ते 30 कोटी देवता तुमच्या मागे फिरणार आहेत. पण आपण कुठल्या कुठल्या देवाला का जातो पाहिलंय का कधी. मग इथंच अशी मनाची अनन्यता नाही. तसंच परमार्थात प्रत्येकाला पडलेला हा असाच एक प्रश्न आहे. स्वामी म्हणतात, मला असा प्रश्न पडतो की तुम्ही जर म्हणाल संसार सोडावा का, तर मी नको म्हणून सांगेन. तर संसार म्हणजे काय, तर एका वाक्यात त्यांच्या भाषेत सांगायचं असेल किंवा संतांच्या, संसार म्हणजे आकर्षण, बस. मग ते असत्याचं आकर्षण आहे, त्याला तिथं सत्याचं आकर्षणात तू बदली कर, एवढंच करायचंय.
नाही काय गुरुदेव सांगते कर्षती आकर्षती ती कृष्णा. तुला आकर्षण असत्याचं आहे ते सत्याचं कर. कृष्ण म्हणजे काय आहे तर तत्वच ना. पण ते प्रकट झालेलं आहे आणि प्रकट होऊन तशी लीला करून दाखवली. मग त्यांच्या गोपी लीलाच तुम्हाला दिसल्या, गोवर्धन लीला नाही दिसली ना. ती का दिसली नाही? म्हणजे संसारातला मनुष्य गुणामध्ये दोष पाहतो आणि परमार्थिक मनुष्य दोषामध्ये गुण पाहतो. नाही का? दुर्योधन किती दोषानं भरलेला खचाखचा आहे, पण सूर्योधन म्हटले त्याला. नाही का? मेलेल्या कुत्र्याचे म्हटले दात चमकते, ते पाहिलं. असं स्वामींना आपल्याला सांगायचंय, माझं उत्तर नाही. तुम्ही कशाच्या आकर्षणात आहात, सत्याच्या असत्याच्या, ते शोधा. बरं, प्रपंच करीत असताना हे का लक्षात येत नाही की आपली दृष्टी पारमार्थिक दृष्टी असावी, प्रापंचिक नसावी. दृष्टी पारमार्थिक आणि कर्तव्य प्रापंचिक. उत्तम होईल, पूजा होईल ती. नाही, गायीमध्ये 30 कोटी देवता आहेत, ती सेवा चालली आहे. दोन्ही बाजूनं फळ आहे. तीही दूध देणार आणि भगवंत अमृत स्वरूप आनंद देणार. कठीण काय? काहीच नाही. दुःख कशाचं आहे की असत्यावरचं प्रेम तुमचं हटत नाही, असत्यावरचं तुमचं आकर्षण हटत नाही. दुःख हेच आहे. तुम्ही लाख बाता मारा परमार्थाच्या, साधू होऊन मारा, काही करा, वस्त्र बदला, काही करा. तुमच्या जगण्यात खरे पण किती आहे, बाकी नाही मला बघायचं काय. तुमचे शुक्ल पक्ष, तुमचा 4 वेद पाठ आहेत का 2 वेद, मला त्याची काही घेणं देणं. 18 पुराण पाठ आहेत, नाही. भगवंतानं इथंपर्यंत शेवटी सांगितलंय की नाम महत्वाचं नाही, स्मरण महत्वाचं आहे. महत्वाचं असेल तर स्मरण. आणि तुमचं स्मरण बघून मी विचलित होतो. ठीक आहे ना? हा मायावय मम माया दुरत आहे. हा माझा मायेचा प्रपंच सांभाळताना मला सुद्धा विश्रांतीची गरज असते. तेव्हा मी तुमची दारं हुडाकतो. मी भिकारी होऊन येतो तुमच्या दारात. रूप बदलतो, पण तुम्ही ओळखता आणि मला आश्रय देता आणि तुमचं माझं नातं गुप्त ठेवता. जगापुढे येऊ देत नाही. म्हणून संत ऋणी नाही, संतांचा ऋणी आहे म्हणतो मी. 12 वर्ष पाणी भरलं, लोकांना सांगितलं का, कळू दिलं का मातांच्या घरी? नाही कळू दिलं. जनी संघ काय काय केलं, कुणा संघ काय काय केलं, नाही कळून दिलं. म्हणून अरे गणपतीपेक्षा संतांचं पोट मोठं आहे. नाही, ते लंबोदर तर आहे, पण हे विशाल उदार आहे. नाही कळू देत कुणाला. जर कुणाला उपदेश करत असेल संत दुसऱ्याचा, तर त्याच्या हितासाठी की बघ तो तिथे चुकलाय, तू इथे चुकू नको, एवढाच. म्हणून काय सांगतोय पहा, की प्रपंच करीत असताना परमार्थ दृष्टीने जर आपण वागू लागलो, दृष्टी परमार्थाची असेल, तर अमृतवृष्टी भगवंताची आहे, खात्रीन आहे. म्हणजे तुम्ही बेचैन, तुम्हाला झोप लागणार नाही, अन्न गोड लागणार नाही. हा ना हा करावं लागेल, बायका पोरात राहावं लागेल, काय हरकत नाही, ते प्रारब्ध आहे. मग पुरुषार्थ करून हिमालयमध्ये जरी गेला आणि स्मृती इकडची असेल तर दृष्टी गेली. मग काय करायचं? जसं घेतलंय तिथंच फेडायचंय ना. बस. राहिली गोष्ट की आपल्याला कुठला तरी एक रोग आहे, हे प्रत्येकाला माहीत असतं. मग रोग निवृत्ती करता विषयाची शुद्धी करून त्याचा उपयोग होईल का? मग रोग कुठला आहे? समर्थ म्हटले, महारोग तो एक संसाराचं आकर्षण आहे, दुसरा कुठला रोग नाही. व्यवहारामध्ये दुसऱ्याचं बघून ऐक नाही, पाहत असाल तुम्ही, गावामध्ये एकाच व्यवसायाची अनेक दुकान असते. त्याचं कारण काय? की त्याच्यात त्याला लाभ आहे, चला आपण बी काढू. मग परमार्थात इतका लाभ आहे तर का कुणी येत नाहीत? नाही, न्हाव्याचं दुकान चांगलं चालायला लागलं, दुसरा न्हावी काढतोय. है ना? वडापावचं चालायला लागलं, दुसरा वडापाव काढतोय. कपड्यात चाललेलं कपडेच काढतोय.
दुसऱ्याचा लाभ बघून हा दुकानं उभं करतो. मग संतांचा आनंद बघून हा संत का होत नाही? तर इथे त्याग आहे. राम किती सुंदर. स्वामींना म्हणायचे, रोग निवृत्ती करता विषयाची शुद्धी करून त्याचा उपयोग करतात लोक. विषयांना सत्कर्म, सदोपासना, सद्विवेक या गोष्टीने शुद्ध करून विषय व्यामोहरूपी भवरोगाच्या निवृत्तीसाठी औषधाप्रमाणे सावधानतेने त्या आश्रम धर्माचा प्रत्यल्प उपयोग केल्यास आपण क्रमाक्रमाने निर्विषय आत्मसुखप्राप्तीसाठी योग्य व्हाल. साध्या भाषेत असे काय यांना सांगायचंय, प्रत्येकाला माहित आहे आपल्याला आजार कुठला आहे. नसेल माहीत तर कुठला तरी वैद्य तुम्हाला जाणून देतो की तुला हा आजार आहे आणि हे घ्यावं लागेल, पण पथ्य जरुरी आहे, नाही का? आज हा मुलगा पुन्हा जागेवर आला बऱ्यापैकी, त्यानं किती पथ्य सांभाळले ते मला माहीत आहे. मग माझं प्रेम आहे, ठीक आहे ना, की म्हणून त्या प्रेमात त्यानं खायचं का? आणि तो खात नाही म्हणून त्याच्याबद्दल द्वेषबुद्धी धरायची का? की त्याला संत आज्ञा कळत नाही, साधू आज्ञा कळत नाही, संघ प्रेम कळत नाही. राम बघा, समोर उदाहरण काय आहे? मारविले गवत आहे, ते काँग्रेस खाते आहे ना उदाहरण. मग आता आपण काय करायचं? तसं संत तुम्हाला अमृत तुल्य द्यायला लागलेत, भगवंत तुम्हाला कृपा वर्षाव करायला लागलाय आणि आपण आपल्याला विषय वाचणे नाही. देवा करतो, सकाळ संध्याकाळ संध्या करतो, बाकी दिवसभर मग धंदा करतो. पण कुठला धंदा? दृष्टी प्रपंचाची नाही, दृष्टी परमार्थाची. सुखी होते. मग कुठली परमार्थाची दृष्टी? नाही, माझ्याकडे आलं ते सगळे भगवत स्वरूप आहे, बस. संसार व्यवहारापुरतं केला आणि पुन्हा बाजूला झाला. ही वस्तू एवढ्याला आहे, बस परवडते तर घ्या, बस संपलं. नाही चाललं हरकत नाही. मांडीले दुकाने केले बंद, तुकोबांची भाषा, मांडीले दुकानं परी केले बंद का? लागलायशी छंद हरिनामाचा. इकडे ह्यो छंद लागलाय मला, तुझं काय बघत बसू? लागिलाच छंद हरिनामाचा. पण आधी मांडीले दुकानं आणि केलेच हे बंद का? तर प्रत्येक जण पाडून मागायला लागला. अरे मी उदर भरण्यासाठी करतोय आणि तू इच्छेसाठी करतोय. मग समर्थ म्हटले, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की? इच्छापूर्तीसाठी तिथं जाता का? असं पुढं म्हणतात, एवढंच करा. आपण कुठल्या वर्णाश्रम धर्माचा आहे तेवढं कर्तव्य करा आणि शेवटी सर्व वर्णाश्रमावर लात मारा, वर्णधर्मावर मात लावा. भगवंताने तेच करायला लावलं 18व्या अध्यायात. आणि अर्जुनाला त्याचं पूर्णत्व दाखवलं. आतापर्यंत तो अपूर्णत्व मान्य करत होता, पण ही मान्यता आहे. पण 18व्या अध्यायापर्यंत ज्यावेळी जाणीव जागी झाली, त्या जाणीवेनं त्याला असं दर्शन दिलं की मी माझ्या स्मृतीला प्राप्त झालो. भगवंता खूप कृपा आहे तुझी, बस. पण आता मला स्वतंत्र राहणं आवडत नाही का? एवढ्या वर्षाचा संघ आहे आपला. मग तुझं स्वरूप तुझ्यापाशी आहे, माझं स्वरूप माझ्यापाशी आहे, पण मैत्री तरी एक राहू देत की. मैत्रा करून मैत्री तरी एक राहू देत की. का? तर मला सुद्धा तुझ्याशिवाय करमत नाही, तुला माझ्याशिवाय करमत नाही. मग ज्ञान घेऊन जाऊ कुठं? समज घ्या, त्याला म्हणायचं प्रेम. कळलं की मला, पण हे ज्ञान घेऊन जाऊ कुठे आणि याचं करू काय? असं सांगायचं असे की आपण क्रमाक्रमाने हळूहळू निर्विषय होत जावा. काय खाते बघ, असा आपला स्वभाव आहे की जरा वेळ मिळाला की आपण विषय चघळतोय. मग तुम्हाला का सांगायचं माहिती आहे का? निंदा, मगाशी सांगितलं ना तुम्हाला. कोणाला बोललो मी? घरी बोललो का? हां. निंदा करणारा, निंदा ऐकणारा, बरं का, हे दोघे आपल्या आपल्या पुण्याचा वाटा ज्याची निंदा करतात त्याच्याकडे हा वाहून देतात. स्वच्छ भाषेत कळलं का? आपण ज्याची निंदा करतोय का नाही आणि ज्याच्या समोर करतोय तर हे त्याला प्राप्त होतं. अशी सोय केलेली आहे शास्त्राने. जसं इथे पैसा टाकला स्मृतीनं गंगेत, गंगा समजून नदीत, तर तो गंगेलाच प्राप्त होतो.
कारण गंगा समुद्राला प्राप्त झालेली आहे. ठीक आहे ना. आणि ही समुद्राला जरी नदी नाही मिळाली तुमच्या गावची तरी कुठेतरी जाऊन पवित्र नदीला प्राप्त होते. ठीक आहे ना. अशी सोय भगवंताने केली आहे की आपण ज्याची निंदा करतो. आणि वेदशास्त्रात सुद्धा सांगितलंय. हां, काय सांगितलंय? निंदा करण्याचं शरीर क्षीण होतं सांगितलं. ऋग्वेदामधला श्लोक आहे तो. क्षीण होतं. असो का तर आपण ज्याची निंदा करायला पाहिजे त्याची करत नाही. कुणाची निंदा? ह्या जीवाची केली पाहिजे, ह्या दृश्याची केली पाहिजे. नाही, नाशिवंत आहे, नको, बस. हां, निंदनीय आहे. ज्यांनी निंद ते सर्व सोडून, हे निंदनीय आहे, बस. मला ह्याचा त्याग करायची, याची निंदा नाही करायची. पुढं म्हणते, दुसऱ्याचे दोष शोधून काढण्यासाठी आपण जितकी बुद्धी खर्च घालतो तेवढी बुद्धी आपले दोष, स्वतःचे दोष शोधण्यासाठी खर्च केले तर दुःख आणि दौर्बल्य आदी बंधनापासून मुक्त होऊ. असं मी नाही, उपनिषद सांगतात म्हणले. कोण? स्वामी म्हणतात. बाबा, माझा काय अधिकार आहे? शास्त्र सांगतंय ते मी तुम्हाला सांगतोय. आणि मी जसं आहे तसं तुम्हाला व्हायचं असेल तर मी तुम्हाला संग देऊ शकतो. ठीक आहे ना. कारण संतांच्या संगतीमध्ये किंवा साधूच्या संगतीमध्ये ते धडे आपोआप गिरवले जातात. काहीच करावं लागत नाही. बाहेर तर काय करताना दिसत नाही, पण आत मात्र भरताना दिसतो तो. मग त्याची अंतर्दृष्टी हवी लागते त्याला. आपण पूर्वी यायच्या आधी कसं होतो आणि इथं आल्यावर कसं आहोत, आता आपल्याला प्रिय काय आहे आणि ह्याच्या आधी काय प्रिय होतं हे शोधावं लागतं. समजलं? हां, म्हणून इथे करावं लागत नाही. मग उपनिषद म्हणतात करणे न करणे. त्यांचं मराठीत वाक्यांतर सांगतो. करणे न करणे हे जीवाचे धरणे. पण सत्पुरुष म्हणतो मी हे करणार नाही आणि मी हे करणार, हा त्याचा अट्टहास नसतो. फक्त शुभसंकल्प म्हणून फार तर म्हणेल किंवा नाही आता मी हे चातुर्मास उरलेले आता पवित्र ठिकाणी करणार, मी अमकं करणार. हे शुभसंकल्प आहेत. पूर्ण करणं हे भगवंताच्या आणि गुरूंच्या हातात आहे. पण शुभसंकल्पाचा उगम तुझ्यातून होत असेल तर त्यांची बी कृपादृष्टी तुझ्यावर होतं. का? सत्यसंकल्पाचा दाता नारायण आहे. तो तुला द्यायला बसलेला आहे. असो, स्वामींना आपल्याला सांगायचे, नारायण तो बैठ के अपना भुवन बुहार. आपलं घर साफ कर ना. दुसऱ्याच्या घराच्या जाळ्या कशाला काढायच्या? आता हे सगळं बेसिक्स आपल्याला का सांगतात माहिती आहे का? बेसिकच सांगतात ना हे आपल्याला. मराठी शब्द बेसिकला काय? प्राथमिक. हे का सांगतात? तर आपण आपली जागाच सोडायला मागं ना. अंगणवाडी आहे की अंगणवाडीच नाही का? म्हणजे तेच फक्त उठलो, 4 माळा केल्या, थोडं सध्या केला, संपलं, पुन्हा संसार. आणि ते करत असताना संकल्प बी संसाराचेच. हा मोठा विकल्प आहे. स्वामीने आपल्याला सांगायचंय, काय सांगायचंय? जसं निंदा करण्यात तसं निंदा ऐकण्यात बी वेळ घालवू नका. कारण पुढचा सांगणारा कधी त्याला मधात घोळतो, कधी तुपात घोळतो आणि आपल्या कानावर घालतो. वेळ घालवू नका त्यात. हां, वैर नको म्हणून हाला हा कारण सोडून द्या आणि पुन्हा पुन्हा त्यालाच सोडून द्या ज्याची अशी सवय आहे. त्याला आपल्या अंतःकरणात जमेला धरू नका. का? तर मायावी जगातला तो जीव आहे. तुमचं पुण्य क्षीण, तप क्षीण, साधन क्षीण करायला तो येतो. आतून त्याग करा त्याचा. आतून, बाहेरून वैर नको, पण आतून त्याग करून टाका त्याचा. उपेक्षा करा त्याची. हे का सांगतात माहिती आहे का? हे त्यांच्या अनुभवाला आलेलं सभोवताचं आजूबाजूचं त्यांचं ते जग आहे की साधक होऊन येतात पण डोक्यात संसारच असतो. दुःख होतं की ज्या गोष्टीचा मी त्याग केला तीच गोष्ट जर तुम्ही माझ्याकडे मागत असाल तर ते दुर्भाग्य माझं. का? तर मी जागृतीत आलो, समाधीतून जागृतीत आलो आणि जागृती मला अभिशाप आहे. म्हणून महापुरुष
पुण्याचे आले की आपल्या आत्मस्थितीमध्ये आत्मस्वरूपामध्ये जातात. आणि मला अगदी प्रामाणिकपणे विचाराल तर सूर्याला आणि गायला साक्षी ठेवून सांगतो, ह्या वृक्षाला साक्षी ठेवून टाकतो की मी रोज स्वतःला बोध करत असतो की आजचा दिवस संपला, उद्याचा तुझ्या हातात नाही. ठीक आहे ना. मृत्यू जवळ येतोय देहाचा. जेवढं अजून तुला साठवता येईल तेवढं साठव. जेवढं त्याला वेळ देता येईल. का तर त्याला आशांची गरज आहे. त्याला, भगवंताला, संतांना आशाची गरज आहे, ज्याला कशाची गरज नाही. ठीक आहे ना. ठीक आहे ना. आशांचीच गरज आहे त्याला. का तर ते मला सतयुगात घेऊन जायचेत ना पुढं. हां, मला आशांचीच गरज आहे. पण त्याची उपरती पाहण्यासाठी त्याच्या परीक्षा बी आहेत. खरंच तो किती गुंतलेला आहे. हां, ही भाषा त्याची तोंडची आहे, अंगची आहे, पश्चातापाची आहे, प्रायश्चित्ताची आहे, की पुन्हा अनुकूल दिवस आले की पुन्हा तीच स्मृती आहे. म्हणून मरणाचे स्मरण असावे समर्थपद आहे. तोच फक्त हरिभक्तीशी सादर होतो, म्हणजे आदरयुक्त शरण जातो. सादर होतो म्हणजे आदरयुक्त शरण जातो की मला तुझ्याशिवाय खरंच कुणी नाही. बाकी सगळा व्यवहार आहे आणि त्या व्यवहाराला मी खोटं समजत नाही. मायावी जगामध्ये माझ्यासाठी व्यवहार, कारण स्वप्नामध्ये आपला देह बाजूला पडलेला आहे हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे किती गाढता आहे, किती प्रगाढता आहे. पण जाग झाल्यानंतर ते स्वप्न आपल्या काय कामाचं नाही. हे केवढं मोठं ज्ञान आहे. मग त्या तरी ज्ञानाचा आदर कर, नाही तर संत ज्ञानाचा तरी आदर कर, संत कृपेचा तरी आदर कर. ऐक नाही. रात्री समुद्रात बुडत होता. कशात? समुद्रात बुडत होता. आणि सकाळी उठला, अंथरुणात एक थेंब नाही. मग इथं आयुष्य दिलं असत्यासाठी आणि जाताना एक कवडी नाही. हे माहीत नाही का तुम्हाला? कुणाला माहीत नाही. मग कशासाठी संत म्हणतात वेळ द्यायचा? आडलंय कुठे ते बोल. आडलंय कुठे ते बोल आणि चल पुढे. म्हणून खऱ्या सत्पुरुषांना उपरतीच्या काळात एकांताशिवाय काहीच प्रिय नसतं. हे त्रिवार सत्य समजा. आणि तुम्ही संत हृदयाचे जर असाल तर तुम्हाला बी हीच अनुभूती येणार की आता नको, बस ते नातवाचं तोंड बघायचे, ते अमकं करायचं, तिथं नाही काही कशाची निरीच्छता. राम स्वामी शेवटी आपल्याला सांगतात, या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर उपनिषदांची आज्ञा प्राणप्रिय समजा. कारण भगवंत प्राणप्रिय आहे. का तर प्राणरूपातच तो आहे आणि तो प्राण आत्म्याशी संलग्न आहे. ठीक आहे ना. तोच प्राण जीवात्म्याशी संलग्न आहे. म्हणून जीव आणि आत्मा, जीव म्हणजेच प्राण. जीव गेला म्हणतो ना, नाही? अच्छा, तो जीव आत्मा एकरूप झाल्यानंतर त्याला हे समजतंय, ज्या बाळाला कळत नाही ते बाळ गर्भात आहे, पण तरी बी त्या बाळाला कळतंय असं सायन्स म्हणतंय ना. तसं बाबा तू मायेच्या गर्भात असलास तरी तुला कळतंय की खरं काय आणि खोटं काय. मग आता बाहेर ये एकदा ह्या गर्भातून. आणि गर्भातून बाहेर येण्यासाठी जितका खरंच रडत होता साथ, तितका एकदा बाहेर अंथरुणावर रड, ज्या आसनावर रड, की या गर्भातून काढा मला, मायेच्या गर्भातून काढा. पुन्हा माझा कोणी वाली नाही. आत्ताच माझ्यातले थोडेसे काहीतरी सद्गुण बघून, काय परोपकार किंवा सेवा पाहून कुणीतरी संत हृदय द्रवित होते माझ्यासाठी. पुन्हा नाही. म्हणून शंकराचार्यांच्या भाषेत सांगायचं तर तेच आधी कोहम म्हणत होतं मी कोण आहे. आणि त्याला कळवण्यासाठी त्याला बाहेर काढायला लागले, त्याला सोहमची जाणीव करून द्यायला लागले. काय पण सोहमची जाणीव व्हायच्या अगोदरच त्याला मायेची जाणीव झाली आणि त्याला सोहमचा विसर पडला आणि कोहमचा बी विसर पडला. आत गर्भातून विचार होता मी कोण आहे. भगवंत म्हटले बाहेर आल्यानंतर सांगतो. का तर किती खरा उतरतोयस मायेबरोबर ते पाहायचंय ना. मायेबरोबर खरा उतरतोयस का माझ्याबरोबर खरा उतरतोयस हेच मला पाहायचंय.
म्हणून सगळेच शुकाचार्य होत नाहीत, सगळेच शुकाचार्य होत नाहीत. खरं आहे ना, की जन्माला आला आणि प्रस्थान केलं, हे सगळे शुकाचार्य होत नाहीत. पण महापुरुषांच्या लेखी, गुरूंच्या संतांच्या लेखी तुम्ही शुकाचार्य नाही होत, शुकदेव नाहीत होत, हरकत नाही, पण तुम्ही भगवत भक्त तरी होऊ शकता ना. म्हणून शुकाचार्याने आपल्याला हा भागवत सांगितला. तुम्ही फक्त भक्त व्हा, तुम्ही फक्त भक्त व्हा, पुढचं त्याचा तो बघेल, त्याचा तो बघेल. तुम्हाला आम्हाला गर्भातून बाहेर आल्यानंतर आपल्याला आईनं बघायचं, मावशीनं बघायचं, का शेजारणीनं बघायचं, हे त्याचं ते बघतेत, आपण काहीच बघत नसतो. बस म्हणजे गर्भातून बाहेर आल्यानंतर हे सगळं इति कर्तव्यता त्याची आहे. जन्माला घातल्यानंतर प्रारब्धाची इति कर्तव्य त्याची आहे. हे जसं आहे तसं सांगतेत. मी तुम्हाला सत्य सांगतो, या बंधनातून तुम्हाला मुक्त होण्यासाठी उपनिषद साह्य आहे, त्याचा आश्रय घ्या. आता उपनिषद म्हणजे काय, पुस्तक घ्यायचं आणि बसायचं का? नाही, जे संतांना, ज्यांना हे पचलंय त्यांचा आश्रय घ्या. ठीक आहे ना, उपनिषदाचा खरा अर्थ आहे तो. ज्यांना हे पचलंय ना परमार्थ, त्यांचा आश्रय घ्या. राम म्हणून वेळ काढू तर सगळेच व्रत उपवास करतात, मठ मंदिरात जातात, हे आश्रम धर्म सांभाळतात, काय काय करतात. असो, शेवटचा उपदेश आपल्याला सांगताना ते बोलतात की आपले दोष आपल्याला दिसत नाहीत व समजतही नाहीत, असं जर वाटत असेल तर जो दोष दाखवतो मग त्याच्याशी वैर का घेता, नाही का? हे माझ्या भाषेत सांगतोय. त्यांनी एवढंच सांगितले की आपले दोष आपल्याला दिसत नाहीत आणि समजत नाहीत, पण दोष दाखवतो त्याच्याशी वैर का घेता, त्याच्याशी दुरावा का करता, त्याचं ऋणी का होत नाही? आणि असा कुणीही नाही ज्याला आपले दोष माहीत नाहीत, पण त्याचं रूपांतर आपण सवयीत करून घेतले आणि सहजतेत करून घेतले. अहो, मी सहज बोललो होतो, तसं काय माझ्या मनात नव्हतं. अरे मनात होतं म्हणून सहज निघालं, खरं आहे ना. हां, म्हणून थोडंसं मनाला धुंडाळ, ब्रह्ममुहूर्ताला मनाला धुंडाळ आणि ते मन पवित्र करून मानसिक गंगा स्नान करून त्या गुरूंच्या चरणी अर्पण कर आणि रड थोडा. सगळ्यात सुंदर, सोपं, जवळचं साधन काय असेल तर आश्रुपात. आणि प्रत्येक महापुरुषानं जग सोडायच्या आधी हेच केलं या, जग सोडायच्या आधी हेच केलं या. ज्याचं त्याचं चरित्र धुंडाळून पाहिले आणि बऱ्याच जणांचा संग केला उत्तम पुरुषांचा, पण त्यांच्या डोळ्यात पाणीच आहे. ठीक आहे ना. अगदी बेलसरे बाबांचा हुंदका सुद्धा मी ऐकलाय की ज्या पुढं म्हटले मी न बोलणंच बरं आहे, मी निघतो, उठतो. मग तो 5-10 मिनिटाचा काळ तेवढाच गेला आणि ते जेव्हा पुन्हा देहावर आले तेव्हा मग तुकारामांचा अभंग सुरू झाला. ठीक आहे ना, असे भरपूर आहेत. राम शेवटच्या उपदेशात सांगतेत, दुसऱ्याचे दोष मात्र अचूकपणे आपण शोधतो. ठीक आहे ना. याच्याही पुढे जाऊन मी सांगेन की दुसऱ्याचे दोष जसं आपण शोधतोय तसा देह आपल्यापाशी सांभाळण्यासाठी दिलाय तो दुसराच आहे, तो आपला नाही, तो परकाच आहे, तो दुसराच आहे. दुसरा कोणाला म्हणते? जो परका आहे त्याला दुसरा म्हणतात ना, नाही का? मग हा दोष, हा देह सांभाळण्यासाठी आपल्यापाशी आपल्याला दिलेला आहे, तो परका आहे आपल्यासाठी. आपण त्याच्याबरोबर एकाकार झालेलो आहे. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतोय, मी पाहताना आरशात सुद्धा आणि सुद्धा मी सतत याच देहाला सांगत होतो, तू माझ्याबरोबरच आहे हे विसरू नको, आणि मला जे प्रिय आहे ते यथाशक्ती कर. ठीक आहे, मला जे प्रिय आहे ते कर. तुला जे प्रिय आहे त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मग तुला जायचं तिकडे जा, आणि ते माझ्या आज्ञेशिवाय जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? सच्चिदानंद रूप शिवोहम, मी एक चैतन्य स्वरूप आहे, तू एक जड रूप आहेस. तुला जायचंय माझ्या आज्ञेशिवाय तू जाऊ शकत नाहीस, पण मला जे आवडतं ते यथाशक्ती तू कर. आणि नाही केलंस तरी मला दुःख नाही, आणि केलंस तर हर्ष नाही. तुझ्या हिताचं सांगितलं का? तर अन्य कुठल्या योनीत जर मला यायचं असेल
भगवत कार्यासाठी, तर मी पंचबाभूताचं तुझं ते स्मरण करून तुला घेऊन येईन. रूप वेगळं असेल, नाव वेगळं असेल, जडतत्व एकच असेल. ठीक आहे ना. नाव रूप बदललं असेल, रामरूप झाले, कृष्णरूप झाले, नारायण रूप झाले, है ना, वामन रूप झाले. ठीक आहे ना. पण तत्व तेच असेल. कर्षती आकर्षती इति कृष्ण. हा तेच रामतत्व असेल, तेच कृष्ण तत्व असेल. पण हे कुणाला मी मलाच उपदेश करत असतो. माझ्या जगण्यातला आनंद तुम्हाला जर सुख देत असेल तरच तुमची पाऊलवाट इकडे येते. नाही शेवटी म्हणते दुसऱ्याचे दोष मात्र अचूकपणे शोधतो. आपले दोष जो जाणतो तो विवेक आहे, तो विवेकी आहे. विवेकाचा खरा अर्थ आहे ज्ञानाच्या कोशामध्ये निवास, ज्ञानकोशामध्ये निवास. हाच विवेकाचा खरा अर्थ आहे. मग जिथं प्रकाश आहे तिथं दोष स्पष्ट दिसतात. कसले दोष? अरे घराच्या बाहेर दोन प्राणी बसलेले असतात, कुत्रा आणि मांजर, आहे का नाही? दोघांचा आहार एकच आहे, मांसाहार. पण तरी बी संत प्रेमात ते एकमेकाला खात नाहीत. खरं आहे ना. संत प्रेमात ते एकमेकाला खात नाहीत. तसं जीवाचा स्वभाव राग आणि द्वेषाचा आहे, राग आणि द्वेष. पण तरी बी संत प्रेमात ते एकमेकाला खात नाहीत. हे कधीही पहा. आपण अनोळखी असतो आश्रमात, आणि ओळखी जरी झाली तरी इतका आसक्त होत नाही, आणि अनोळखी जरी असला किंवा जवळ तरी द्वेषबुद्धीनं काय करत नाही. बस काम संपलं. सांगायचं असे, आपण अशा प्रवृत्ती मार्गावलंबी जर झालो तर मग जितेंद्रिय होऊन मनोनिग्रहाच्या रूपानं, मनोनिग्रहानं म्हणजे मनाला वारंवार तिथून माघारी आणा, मनाला बोध करा, मनाला शिकवण द्या, आणि त्या मनाचा किती तुमच्याशी संबंध आहे ते बी पहा. नाही का. शेवटी उरतो तो एक, नाही का. दुपारी पण उरतो तो एक. ज्ञानी तरी नाही तर भगवंत तरी, आणि भगवंत आणि ज्ञानी दोन नाहीत तरीही उरते ती एकच. ठीक आहे ना. गुरु साक्षात परब्रह्म उरतंय एक. अशा भगवंत सकल राममय ज्ञानी वासुदेवा सर्व उरतंय एकच, मी सगळ्या रूपात आहे. अच्छा, आणि हे दोन्ही एक झाले, उरतंय एकच. मग हा सगळा एकाचाच खेळ आहे. आणि ते एक कोण आहे तर जीवापाशी आहे मन, आहे का नाही. जीवापाशी आहे मन, आणि संतांच्यापाशी आहे नाम. त्यांच्यापाशी शेवटचं शस्त्र नाम एकच, बस. आणि ते आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यात किती असीम शक्ती आहे हे माहीत नाही, आणि त्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी संत संघ आहे. कळते ना. शेवटी उरतं ते एकच नाम. साधन कुठलंही तुम्हाला तिथे लागत नाही, आणि सगळ्या साधनेचा सार काय असेल तर नाम. ते संत, ते नाम सोपे रे. मग ते नाम सोपं आहे. कुठलंही घे, राम कृष्ण गोविंद सहस्रमध्ये. आणि शेवटी काय सांगितलं की अशा अनुग्रहाला तुम्ही पात्र होण्यासाठी जी पूर्वपुण्य लागते ते तुमच्याकडे होती, आणि म्हणून तुम्ही पात्र झाला. आता पुण्य कमवण्याच्या नादी लागू नका, तर जन्माचं सार्थक करून घेण्याची इच्छा ठेवा. बस शेवटचं वचन काय आहे? जन्माचं सार्थक करून घेण्याची इच्छा ठेवा. मी नक्की सांगतो, परमेश्वर आपण सर्वावर अनुग्रह करेल. नक्की परमेश्वर तुमचं कल्याण करेल. पण कल्याणाची इच्छा मरेपर्यंत सोडू नका. कल्याण करून घेण्यासाठीच तुमच्या चरणी आलोय. यासाठी तुमची पात्रता आता सिद्ध करण्यासाठी एकच आहे, आणि ती म्हणजे इच्छा. जर उपनिषद म्हणता इच्छा मात्र बंधन आहे ना, इच्छा मात्र बंधन आहे, तर इच्छा मात्र मोक्ष आहे.
ती कसली इच्छा की आता बस मला तुमच्या चरणाशिवाय, मला हिथं निरीच्छ व्हायचे तुमच्या चरणावर, एवढीच इच्छा आहे. तुमच्या चरण निरीच्छ व्हायचे, मला काहीच नको. म्हणजे काय, मोक्ष बी नको. नक्की हो, बस मग मग बघतो. म्हणून तुम्हाला सांगितलं, भगवंतानं अर्जुनाला मुक्त केल्यानंतर बी भीती वाटायला लागली. नको नको, हे मायावी जग आहे, मला पुन्हा बरबटेल, मला तुझा संग पाहिजे बस. आणि त्यासाठी आता मी तुला सांगतोय, तू सांगशील तेच करणार. मग पुन्हा भगवंतानं त्याला धर्म सांगितलाय का? नाही ना. बघा ना पुढं, जेव्हा करिष्य वचनम तव म्हटले, यथेच्छेषु तथा करू म्हटले, त्याच्यानंतरचे श्लोक बघा काय आहेत गीतेमध्ये, 18व्या अध्यायात. समजलं, इथं घट्टत्व झालं दोघांचं, सख्यत्व झालं. आणि मग तिथं माऊलींना सांगावं लागलं, ज्ञानेश्वरांना, की नरनारायणाच्या रूपात दोघे आहेत एकच. एक देह आहे तर दुसरी सावली आहे, है ना. एक नारायण आहे तर दुसरी लक्ष्मी आहे, एक शिव आहे तर दुसरी पार्वती आहे एकच. पण खेळासाठी दोन झाले. खेळ मोडला आणि आपल्या आपल्या लोकीला निघून गेले. आता फक्त हा मायेचा खेळ चाललेला आहे, फक्त मायेचा खेळ आहे. आणि या मायेच्या खेळाला जो दुरून खेळतो तोच भगवंताच्या स्मृतीत राहतो, बाकीचे नाही. जय जय अवधूत अंजन श्री गुरुदेव. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, जन्माचं सार्थक करून घेण्याची इच्छा कायम तिला खतपाणी घालत राहा, भूक वाढवा, परमेश्वर तुम्हा सगळ्यांच्यावर अनुग्रह करणार आहे. नारायण नारायण नारायण.